ह्याचे सगळे काम आपण कॉम्प्युटराईज करत असतो. हे जे काही डिझाईन आहे ह्याच्यात किती काय काय मटेरियल लागेल, एसएसचे सध्याचे रेट काय चालू आहेत, ह्याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपलं कॉम्प्युटराईज चाललेलं असतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला कोटेशन दिलेलं असतं. याचं वेट आपण असं कॅल्क्युलेट केलेलं आहे की स्लरी गॅसला वरती ढकलेल आणि हा पिंप वरती यायला लागेल. गॅस जसा भरेल तसा वरती येईल. गॅसचं वेट जास्त झालं की तो स्लरीला दाबायला सुरुवात करेल. या पद्धतीने आपण ह्याची वेट कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत. नैसर्गिक पद्धतीने काम चालतं. जर का त्यांना एखाद्या ठिकाणी टेन्शन वाटलं की ते फिरायला सुरुवात होतो हा ड्रम आणि ते ढवळलं पण जातं. त्यामुळे निसर्ग ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने हा डायजेस्टर आपलं काम करतो. आणि मग ह्याच्यातनं आपल्याला कॉस्टवरती काही जणांना प्रॉब्लेम येतात की एवढं एसएसचं मटेरियल वगैरे वापरून कॉस्ट फुगवायची नसेल, त्यावेळेस आपण फक्त खत निर्मितीसाठी हा एक प्रोजेक्ट इंट्रोड्यूस करून दिलेला आहे.